नमस्कार मंडळी मी बबनराव पाटील. फ्लाइंग मुवमेंट नितीन तेंडुलकर उडता उडता ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. गोष्टी तुम्ही ऐकतायत, तुम्ही चांगला आम्हाला छानपैकी आम्हाला प्रोत्साहन करतात. डिसेंबर महिना सुरू आहे. आपल्या मुंबईचं कसं 4 दिवस थंडी पडली म्हणजे आपला हिवाळा संपला. मी नितीन दादाला कधी कधी मी फोन करत असतो ना, तर पहिला विचारतो, बाबा तू कुठे आहे? कारण का नितीन दादा नेहमी हवेत उडत असतो, म्हणजे उडत असायचा, हे चांगल्या अर्थाने बरं का. तसं आमचा दादा जमिनीवर आहे. दादाला एक मी आज प्रश्न विचारणार आहे की आज तुम्ही एवढं जग फिरताय का, तर मला आता मी काही वेळा इंग्लंडला गेलेलो आहे, मला इंग्लंडचा क्रिसमस कसा साजरा होतो त्याच्याबद्दल मला खूप कुतूहल आहे. जरा प्लीज. खूपच छान. तर सर्वप्रथम उडता उडतासाठी सर्वांचं स्वागत आणि नमस्कार. तर आज आपण नेमका हाच विषय घेऊया. अच्छा, ख्रिसमस डे. अच्छा, पण नाताळ तर आता तोंडावर आत्ताच झाला ना. हो, आत्ताच 25 तारखेला. हो, 25 तारखेला. तर हा अतिशय उत्तम विषय आहे, अगदी योग्य विषय आहे. अचानक मला सुचलं की हाच विषय आज आपण घेऊया. आणि तो सुद्धा आता ख्रिसमस डे म्हणजे काय ते तुम्हाला आधी सांगतो. अर्थातच भगवान जीसस ख्राइस्ट, भगवान येशू ख्रिस्तांचा तो जन्म आपला जगभर पाळला जातो, तो अतिशय आनंदाने पाळला जातो. तर त्याला आपण नमस्कार करूच. आता आपण एक जरा वेगळा विषय घेतोय, थोडासा वेगळा आहे, आपल्या संस्कृतीच्या पासून वेगळा आहे. तर त्याचा तो विषय असा आहे, पाश्चात्य कल्चरशी तो अगदी मिळता जुळता आहे. म्हणजे कसं की चुंबन घेणं, जरासं खटकणार ना थोडंसं वाक्य. हो. तर चुंबन घेणं ह्या पर्टिक्युलर दिवशी कोणी कुठलीही व्यक्ती कुठल्याही व्यक्तीचं चुंबन घेऊ शकतं का, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो. आणि समजुती आणि गैरसमजुती आहेत त्याच्याबद्दल. पण हे आहे असं, म्हणजे त्या संदर्भातली आता माझी कथा आपण घेऊया, नाताळमधली. आणि ती सुद्धा घडलेली आहे 90-95 साली. त्यानंतर पुन्हा बरेच चेंजेस झालेले असतील, पण मी त्यावेळेसची गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. ओके ओके ओके. त्यावेळेस मी लंडनमध्ये हिथ्रो पेंटा या हॉटेलमध्ये आम्ही उतरलो होतो. हो. हिथ्रो पेंटा अगदी एअरपोर्टच्या बाजूला जवळ होतं. टेक ऑफ लँडिंग वगैरे दिसायची. तर कॉफी शॉपवर जाऊन आलो मी आणि रूमवर बसलो होतो टी व्ही बघत वगैरे असं. आणि तेवढ्यात रात्री 10-10:30 मला जॉनचा फोन आला. जॉन म्हणजे आमच्या कलिगमधले 4 जण आम्ही एकत्र होतो. जॉन, मी, सायरस, समीर. नावं बदललेली आहेत, चुकीची म्हणजे वेगळी नावं घेतली आहेत आता. जॉनचा मला फोन आला. तर मला 10-10:30च्या सुमारास त्याचा मला फोन आला. तो मला म्हणाला की आता आपण अर्ध्या तासामध्ये खाली लॉबीमध्ये भेटतोय. तर म्हटलं कशाला, लॉबीमध्ये कशाला एवढ्या रात्री? तर तो म्हणाला आपल्याला जायचं आहे पिकाडेली सर्कसला. हो, पिकाडेली. आणि तिथून ट्रफल्गार स्क्वेअरला जायचं आहे. तर लंडनमधली ही 2 अतिशय प्रसिद्ध अशी ठिकाणं आहेत, तिथे जायचं आहे. म्हटलं तिथे कशाला आत्ता या रात्री? तो म्हणाला अरे वेड्या, म्हणे आज ख्रिसमस आहे. म्हटलं मग आपण इथेच साजरा करूया ना. तेव्हा त्यांनी कपाळावर बहुतेक हात मारला असेल, पण त्यावेळेस टेलिफोनवर असल्यामुळे मला कळलं नाही. तेव्हा राजा, जर तू लंडनला येऊन पिकाडेली सर्कसला किंवा ट्रफल्गार स्क्वेअरला ख्रिसमस साजरा केला नाहीस तर तू काय जग बघितलंस? आणि मला सुद्धा ती उत्सुकता होतीच, म्हणजे कसा काय साजरा करतात ते बघणं हवंच होतं मला. आम्ही गेलो 4 जण, मी, जॉन, सायरस आणि समीर. आणि आम्ही व्हिक्टोरिया स्टेशनला गेलो. आणि आश्चर्य म्हणजे माझी कल्पना होती अगदी गर्दी असेल भयंकर, पण ट्रेन्स रिकाम्या होत्या. म्हणजे आमचा डबा तर एवढा रिकामा होता की मला असं ट्रेन आणि त्यातून रिकामी, म्हणजे तू इमॅजिन कर, स्वप्नसुद्धा बघता येत नाही आपल्याला. तिथे मला कुठे बसू दे कुठे नाही असं झालं होतं. आणि पिकाडेलीला आम्ही उतरलो, तिथे त्या मनाने गर्दी कमी होती. म्हटलं कुठे काय एवढं ख्रिसमसचं. आणि अचानक आम्ही गेटशी आलो आणि मी थक्क झालो.
पण रस्ते अगदी अलोट गर्दीने नुसते गच्च भरून गेलेले होते आणि प्रचंड जल्लोष चाललेला होता. अगदी पिपाण्यांपासून ते व्हायोलिन, गिटार, बॉम्बूपासून सर्व वाद्य दुमदुमत होती तिथे. आणि वर स्क्रीन झळकलेले होते आणि हिरवे, निळे, पिवळे, लाल असे सर्व दिवे असे गरागरा फिरत होते. आणि त्या गर्दीवरून ते फिरत असल्यामुळे ती माणसांची तोंड हिरवी, निळी, पिवळी, तांबडी अशा सर्व प्रकारचे रंगीबेरंगी दिसत होती. म्हणजे सगळे रंग उधळले होते. दिसत होते. आणि त्यामुळे त्याला एक असा कलरफुल ह्या सीन आलेला होता त्यावेळेस. आणि हॉटेलं सुद्धा अगदी बिअर्स, विस्की, बर्गर्स, पिझ्झा वगैरे ह्यांनी फेसाळून गेलेली होती. त्या गर्दीत आम्ही लकटीत चाललेलो असताना बरीच चेंगराचेंगरी झाली. मध्ये काय काय फायटिंग वगैरे झाली. त्यात आम्ही पण चिंगरले गेलो कुठेतरी. आणि मनाशी आलं की म्हणे पुढे झक मारले आणि इथे आलो. रूमवर झोपलो तर रूमवर तर किती बरं झालं असतं. त्यांना कुठे अवदसा सापडली. तेवढ्यात एक अतिशय रोमॅन्टिक घटना घडली त्या गर्दीमध्ये पण. त्या गर्दीमध्ये तर कुठची घटना असेल ती, तरी सगळा नूरच पालटला. तो म्हणजे आम्ही रस्ता क्रॉस करत होतो आणि समोरून अल्लड युवतींचा थवा येतो. 16 ते 20 वर्षांच्या अशा तरुण मुलींचा, युरोपियन. आणि त्या जवळ आल्या आणि त्यातल्या एकीने नाजूकपणे माझा हात दाबला आणि कानाशी जवळ ती आनंदाने ओरडली, मेरी ख्रिसमस टू यू. हे बरं लक्षात राहिलं तुझ्या. हे बरं लक्षात एवढ्या वर्षाचं. आम्ही मोहरून शहारून गेलो सगळेजण. म्हटलं काय क्या बात आहे म्हटलं. आणि तेव्हा जॉन जागृत झाला. तो म्हणाला की ह्या रात्री तुम्ही कोणाचंही चुंबन घेऊ शकता, तुम्हाला माहिती आहे ना. हे मला नवीनच होतं. आता थोडंसं आपण टेक्निकल पार्ट्याचा बघूया. खरं आहे मध्ये तेवढे लग्न झालं होतं का? नव्हतं झालं. त्यामुळे मी सांगितलं तुला की इतका उत्साहात होतो. त्यानंतर जरी लग्न झालं असं तरी तिथे गेल्यावर कोणाला वाटतं दृष्टी आणि सृष्टी. पण तिथेही गेल्यानंतर जॉनने डिक्लेअर केलं खरं, पण म्हटलं हे लिगल आहे की नाही माहीत आहे. त्याच्यावर आपण थोडं बोलूया. ते आपला टेक्निकल पार्ट जास्ती नको आहे. आता काय नाही, पाश्चात्य संस्कृती म्हटलं किंवा इवन आपला ख्रिश्चन समाज बांधव किंवा इवन एअरलाईनचा क्रू जर म्हटलं ना, तर आपल्या ओळखीची माणसं भेटली तर आपण कसं शेकहँड करतो, नमस्कार करतो. ते एकमेकांना असा प्रेमाने आलिंगन देतं. प्रेमाने हा महत्त्वाचा शब्द आहे. ॲफेक्शनेटली आणि रिस्पेक्टफुली. आणि गालाचा किस वगैरे असं घेतात. दॅट इज नॉर्मल, व्हेरी नॉर्मल. पण ख्रिसमसच्या दिवशी कसं असं की तुम्ही अनोळखी व्यक्तीचं सुद्धा चुंबन घेऊ शकता आणि ते थोडंसं त्यावेळेस तरी लिगल होतं. ही 1995ची गोष्ट आहे. ओके. त्यावेळेस ते लिगल होतं. पुढे ब्रिटिश गव्हर्नमेंटने काहीतरी बॅन आणले, ते मला ते आपण सोडून दे, ते असतील आता व्हॉट एव्हर इट इज. तर त्यावेळेस ते लिगल होतं. त्याच्यामागे एक छोटीशी परंपरा पण आहे की एखाद्या ती जुनी गोष्ट आहे. म्हणजे आपल्याकडे कशा पौराणिक कथा असतात तसं त्यांच्याकडून कथा होत्या की त्या मिसलटो नावाची एक पॅरासाईट वनस्पती असते, ती काही झाडांवर वाढते. आणि त्या झाडाखाली जर एखाद्या माणसाने एखाद्या स्त्रीचं चुंबन घेतलं, एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या स्त्रीचं, तर ते नाकारू शकत नाहीत, कारण इट इज सपोज टू बॅड ओमेन. आणि ते स्वीकारलं तो शुभ संकेत धरला जातो. अशी ती परंपरा आहे. पण आताच्या जगामध्ये ख्रिसमस डेला तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीचं चुंबन घेऊ शकता. आणि ॲज लॉंग ॲज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, प्रोव्हायडेड इट इज ॲफेक्शनेट वे आणि रिस्पेक्टफुल वे आणि टू सेलिब्रेट द ओकेजन. पण तुम्ही लसफुली घाणेरड्या मनोवृत्तीने किंवा ऑफेन्सिव्हली ते हे घेतलं तर इट इज बॅन. मग पोलीस कारवाई होऊ शकते.
पण चांगल्या पद्धतीने तुम्ही घेतलं तर इट इज अलाउड, इट वॉज अलाउड आणि इट वॉज लिगल ऑल्सो दॅट टाईम. तर जॉन आपल्या शुभकार्याला त्याने सुरुवात केली. शुभस्य शीघ्रम. तो गेला समोर, पोरींचा घोळका होता, त्यांनी चुंबन घ्यायला सुरुवात केली. आता तो ख्रिश्चन असल्यामुळे तो सरावलेला असतो, त्याला प्रॅक्टिस होती. प्रॅक्टिस होती. त्यांनी सहज जाऊन आलिंगन देऊन चुंबन घेतलं आणि त्या मुलींनी घेऊ दिलं. हे बघितलं सायरसचा बीड चेपला. तोही त्यांनी त्याचा कित्ता गिरवला. अच्छा. आता उरलो कोण, मी आणि समीर. आम्ही जरा म्हणजे शाळेत मुली वेगळ्या, मुलं वेगळी, संस्कार मुली वेगळ्या, मुलं वेगळ्या, अशा संस्कारात वाढलेले. आजूबाजूने छान छान पोरी चाललेल्या होत्या, पण आमच्या हृदयाचे ठोके कमी व्हायला तयारच नाही. तिथे वाढतच होते आणि धैर्य काही होत नव्हतं. तेवढ्यात पाऊस आला मदतीला आणि ते बघून मी पटकन एका इमारतीच्या कडेला शिरलो, शेड असलेलं. आणि इथे दैवयोगाने, एखादं नशीब असतं ना, दैवयोगाने मी शेवटच्या रांगेमध्ये होतो. माझ्या पुढे पुरुषांची रांग होती. त्यात कालू राम म्हणजे असे आफ्रिकन माणसं वगैरे दणकट आणि जॉन सायरस आणि समीर त्याच्या दैवयुगाने पुढे होता त्यांच्याबरोबर. आणि त्यात आपण दुधात साखर पडली म्हणतो ना, त्याच्या पावसात तरुण मुली भिजत आल्या. एक लोंढा तरुण मुलींचा आला आणि ते ह्यांना चिकटून बसले. आता आणखीन काय पाहिजे, म्हणजे आपले ते म्हण आहे ना, आधीच हाऊस त्यात पडला पाऊस. ते खरंच अगदी शब्दशः खरं आहे म्हणतात ना. किंवा ज्याला आपण म्हणतो ना की आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. त्यांची चंगळच होती. त्यांनी सुरुवात केल्यावर मी डोळे मिटून घेतले, डीप ब्रिदिंग चालू केलं. थोड्या वेळाने डोळे उघडले तर माझे डोळे पांढरे पडायची वेळ आली. कारण इतका वेळ ज्याच्यावर माझी भिस्त होती तो म्हणजे समीर, कारण तो एकटाच उरला होता. त्यांनी पण सगळे संस्कार झुगारून तो आता त्यांच्या कार्यात सामील झाला होता. राहिलो फक्त मी एकटाच. आणि त्या पावसात मी अगदी पेटून उठलो. म्हटलं आता मात्र काहीतरी केलंच पाहिजे. आम्ही निघालो, पाऊस थांबला, निघालो. माझ्या समोरूनच एक युरोपियन बाई चालली होती. उंच होती, त्या मनाने उंच होते ती यामुळे की कदाचित तिचं वैशिष्ट्य म्हणजे तिने हाय हिल्सचे सँडल्स घातलेले होते आणि बिडी कोट होता ब्लॅक कलरचा आणि डोक्यावर एक छानशी हॅट होती उंच. आणि गर्दीमुळे म्हणा किंवा त्या उंच टाचांमुळे म्हणा ती थोडीशी घसरली उजवीकडे. तर आता इथे स्त्री दाक्षिण्य आपण म्हणतो, पण त्यापेक्षाही माझा दुसरा अप्रोच होता. आणि म्हणून मी तिला सहकार्य केलं. परत स्त्रीचा हात हाती धरला आणि तिला उभं केलं. आता तिने स्कर्टवरचं काही झटकलं आणि हॅट सावरून माझा हात हातात घेऊन घट्टपणे माझ्याकडे स्मितहास्य केलं आणि माझा चेहरा पडला. आता तू म्हणशील का चेहरा पडला, एवढं सगळं पाऊस पडतोय आणि तुमचा सगळं झालंय, जुळून आलं, आता चुंबन फक्त. आणि नेमका तो चेहरा काय पडला तर अवघे पाऊंचे वैभव असलेल्या आजीबाई माझ्याकडे, याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना. दुष्काळात 13वा. आजीबाईंनी माझा हात धरला, म्हणाल्या थँक्यू माय डिअर सन. मराठीतला अनुवाद सांगू तुला? धन्यवाद माझ्या लाडक्या बाळा. तर म्हटलं नो मेन्शन करत मी हात सोडून घेत पाहत होतो, पण त्याने अधिकच घट्ट धरला आणि मला म्हणाली की माझं नेहमीच आहे असं. म्हटलं म्हणजे या उंच टाचांमुळे मी नेहमीच अशी घसरून पडते. मनात म्हटलं मग कशाला घालतेस? नाही, पण लाडात आली. ती म्हणाली मला की नाही हे असं उंच टाचांवरून चालणं खूप आवडतं आणि किती तरुण वाटतं नाही. त्यामुळे मी किती वेळा जरी पडले तरी सुद्धा मी उंच टाचा घालायचं सोडणार नाही, म्हणजे कधीच सोडणार नाही. म्हटलं माझी हरकत नाही. मनातल्या बरोबर म्हणतो आता माझा हात सोड, पण माझा हात तरी सोडला. पण ते सोडायला तयार नव्हती, घट्ट धरून ठेवला. आणि तिने मला एक प्रश्न विचारला, आधी पाकिस्तानी? आणि मग एकदम दचकलं. म्हटलं अंगावर चिखल पडावं तसं मी झटकलं. म्हटलं चे पाकिस्तानी नाही,
भारतीय भारतीय इंडियन इंडिया 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 म्हटलं ती म्हणाली ओ सो क्यूट म्हणाली. आमचं गव्हर्नमेंट जेव्हा होतं ना, माझ्या मिस्टरांना तिथे पोस्टिंग मिळालेलं होतं आणि त्यामुळे मी इंडियामध्ये राहिले होते. सच ए लवली कंट्री, आय लव्ह इंडिया म्हणाली. ती पुन्हा एकदा थँक्यू म्हणून हात सोडून घेण्याचा प्रयत्न करून घेत असताना परत हात घट्ट पकडला आणि म्हणाली थँक्यू माय डिअर सन, माझ्या लाडक्या बाळा, पण तू इथे कशासाठी आलास, म्हणजे इंडियन लंडनला कशासाठी आलास. तर चुंबन घ्यायला हे वाक्य वेळा तोडून पडणं स्वाभाविक होतं, पण मी ते गिळलं आणि म्हटलं नाही आपलं ते ख्रिसमस साजरा करायला होतं. तर तिला तर आनंद झाला आणि हर्षानंदाने तिने टुनकन एक छोटीशी उडी मारली आणि आपल्या त्या हाय हिल्सवर तोल चावरीत मला म्हणाले बरं झालं तू मला भेटलास ते इथे. म्हटलं एवढ्या गर्दीत मीच तुला बरा भेटलं. तर ती म्हणाली की बरं झालं तू भेटलास मला आणि आमच्या देशात आलास म्हणून या देशात मी तुझं स्वागत करते आणि तुझं नेमक्या हॅपी म्हणजे मेरी ख्रिसमसला तू आमच्या देशात आलास आणि असं म्हणून ते अतिशय आनंदाने मला आलिंगन दिलं. मेरी ख्रिसमस असं म्हणून आणि चुंबनं हवी होती ना, या कपाळापासून अंगुठीपर्यंत चुंबनांचा वर्षाव केला. असं एक नशीब गोड बांधून घेतलं शेवटी. तर असंच आपल्याला सर्वांना मेरी ख्रिसमस डे. आता वर्ष संपत आलेलं आहे. या कडू गोड आठवणीतल्या सगळ्या आपण बाजूला सारू, गोड बांधून घ्या, मूव्ह ऑन. आणि आता उभं जग ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघतंय 31 डिसेंबर, त्या आनंदाच्या जल्लोषामध्ये सामील होण्यासाठी आपण सगळेच सामील होऊया आनंदाने. तर तुमच्या 31 डिसेंबरसाठी आमच्या गोड गोड फ्लाईंग किसेस, आमची गोड गोड फ्लाईंग किसेस. आणि आपण पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या रविवारी बॉनवाईज. क्या बात आहे. पाहिलं ना की हा नितीन दादाचा किस्सा. ठीक आहे, आता काही बोलायची काही गरज नाही आहे. त्या आठवणीमध्ये तुम्ही पण रमा आणि जर जमल्यास पुढच्या वर्षी तुम्ही प्लॅन करा इंग्लंडला जायचा. तुमचं तर आम्ही इथे थांबतो. धन्यवाद. लॉ बदलले असतील ना, लक्षात घ्या.